सामन्यामध्ये आहेत. नाही त्याला बॅट्समन पाठव ना. अटीतटीचे होणार आहेत कारण की लढत ही फार मोठी आहे. यावेळी अँगल बनवला, हवेत उडवला, लेग साईडला स्वीपर स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा, 2 धावा. या फलंदाजांची टेक्निक तंत्र हे फार वेगळं आहे. पहिल्यापासून आक्रमण करतात. 4 षटकांच्या सामन्यामध्ये सर्वात सोपं समीकरण म्हणजे अटॅक इज अ बेस्ट ऑप्शन रादर दॅन द डिफेन्स. दरम्यान दुसरा चेंडू येतोय. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन हा खेळला पण यावेळी कनेक्शन प्रॉपर नाही आहे. सिंगलमध्ये येस, पंचांचा इशारा, सिंगल डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये 3 धावा तर निश्चित आहेत. पॅन्थर 11 संघ आणि लोकमान्य 11 या संघातला जो विजेता ठरेल तो जाईल सेमीफायनलला. तो वनडी होती पहिली. ओके, करेक्शन. 2 धावा. दरम्यान यावेळी पायातला चेंडू, वेल बॉल अपील आहे पण बॅट दाखवत बॅट्समन धावतोय. पंचांवर काही परिणाम नाही आहे पण हा तुम्हाला जागते रहोचा आदेश देणारा चेंडू होता. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. खोलवर टप्पा ब्लॉक होलमध्ये टाकला होता. फलंदाजाला केलं होतं चकित. 1 धाव मिळते. 3 चेंडू 3 धावा. आतापर्यंत षटक ठीकठाक आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 3 धावा. पहिल्या षटकाचा इशारा नाही, 2 धावा. कमालीची हा बॅटिंग परफॉर्मन्स. 3 चेंडू बॉलरचे तर 3 चेंडू बॅट्समनचे. वार प्रतिवार होतोय. धावसंख्या 11 धावा. काय कमालीचं हे ट्विस्ट आलंय. दोन्ही फलंदाज आजकाल हा संघ एवढा इन्फॉर्म टीम आहे. आनंदगी चषकाचा मानकरी नाईट क्रिकेटचा निखिल बेजोडे, त्याचबरोबर नितेश पाटोळे, जॅकी भोईर या सर्वांनी, अशफाक चौधरी असतील, स्वानंद पवार यांच्या ती स्पर्धा नेहमी आठवणीत ठेवणारे. दरम्यान तो चषक जिंकून मानाचा तुरा खोवला. दरम्यान रांदिगे चषक आणि इथे आता पहिल्या षटकाच्या अंतिम क्षणी 11 धावा दिसत आहेत. 11 ऑन द बोर्ड. यावेळी ऑफसाईडला सिंगल इज ऑन आणि षटक पूर्ण होईल. धावसंख्या 12. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. शेवटच्या 3 चेंडूमध्ये आल्या 9 धावा. कमालीचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. सामना अटीतटीचा जरी असला तरी तो कशा प्रकारे खेळला जातोय हे महत्त्वाचं. मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफीचा फायनलचा किताब कोणाला मिळणार? धावसंख्या दाबलकर 12. गोलंदाजीत परिवर्तन. पॅन्थरचा अजून एक आघाडीचा गोल. 2 तंबूचा रस्ता पकडतोय. रिटर्न टू डगआउट. दरम्यान आघाडीची जोडी फुटली आहे पण लोकमान्य लागलेला पहिला धक्का म्हणजे जय गणेश. धोरीबिडी हाच रिटर्न येतो आणि ओंकार थांबतो आणि ओंकार जेव्हा बरसतो तेव्हा दर्शक त्या फटक्यासाठी तरसतात. का टेक्निकली खेळतो. मोस्टली मी जेवढ्या मॅचेस कव्हर केल्या आहेत आतापर्यंत तेवढी माझा आवडता खेळाडू ओंकार आणि यांच्यातला काळा रबाडा हा गोलंदाज. वाह, MPL खेळलेला तो. ठाणे क्षेत्राचं नाव मोठंही केलं. यावेळी पूल 2 धावा निश्चित सुरक्षित आहेत. घोषित क्षेत्र आहे. 2 धावांनी धावफलक खालता ठेवण्याचं काम केलं आल्या आल्या बॅटर कैलासनी. दरम्यान धावसंख्या आता 14 धावा. 1 गडी बाद. यश मिळालं आहे पण धावा रोखण्यात यश मिळालं नाही आहे. तुम्हाला कंटिन्यू विकेट काढावे लागतील कालांतराने. तर या मॅचमध्ये आत्तापर्यंत जेव्हा 14 धावा धावफलकावर आहेत अशावेळी गोलंदाजीची कस. हा ठीकसा बॅटवाला नाही. लॉंग ऑफचा खेळाडू पॅट्रोलिंग करतोय, गस्त घालतोय. 1 धाव मिळेल. धावफलक 15 दर्शवतोय. आता या इथून 2 षटका बाकी आहेत. तेवढ्या धावा डबल केल्या तरी 4 षटकात 35 ते 40 ही फार मोठी धावसंख्या. फार आम्ही शब्द उच्चारतोय.
कारण इथे षटकार येणं मुश्किल आहे. समोरच्या टावरमुळे हवा अडली गेली आहे. फ्लो ऑफ द एअर कमी आहे, वाऱ्याचा प्रभाव कमी आहे. यावेळी हलक्या हाताने पुश केला आहे. व्हेरी गुड. पुश करो खुश रहो, सिंगल इज ऑन. परिस्थितीनुसार फलंदाजी करणं हे फलंदाजीची कुवत आणि त्याची प्रतिभा मानली जाते. जेव्हा आपल्या आवाक्यात चेंडू नाही तेव्हा ढकलून धावपाला खालता ठेवा, स्ट्राईक रोटेट करा, हे महत्त्वाचं काम ओंकार करतोय. कर्णधार हा फक्त नावासाठी नसतो, त्याच्या अंगावर खांद्यावर जबाबदारीचं ओझं परिस्थितीनुसार खेळणं. वेल प्लेड. दरम्यान यावेळी हा चेंडू हा उजव्याच्या बाहेर. वेल बॉल, वेल बॉल, नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. टप्पा पडला, चेंडू गर्रकन फिरला. फलंदाजाला तो सोडावा लागला कारण लेग स्टंप नव्हे तर त्याच्या थोडा गोल्डन स्पॉटवर सोडला होता. चांगली गोलंदाजी, फार सुंदर गोलंदाजी. लेफ्ट आर्म. यावेळी ओव्हर द विकेट गोलंदाजी होते. यावेळी थांबला आणि हातात जेल चोपून माघारी परतला. हातात सुरक्षित जेल. सेकंड विकेट OUT आउट. दुसरा धक्का. एका षटकात 2 षटकं पूर्ण. धावसंख्या 16 धावा, 2 गडी बाद. पहिल्या षटकात होत्या 12, या षटकात 4, एकूण धावा 16. या षटकात 2 गडी बाद, याचा अर्थ 16 धावा आणि 2. आता उरलेत 2 षटका. 8 गडी तंबूत वाढ बघतायत. दरम्यान आपण जे दर्शक बघतायत ही मॅच यूट्यूबच्या माध्यमातून, SSSच्या माध्यमातून, सर्व जणांची नजर भारत पाकिस्तानवर आहे. दरम्यान गोलंदाज होतोय बदल. तिसरा गोलंदाज. हा काय स्ट्रोक मेकिंग ॲबिलिटी, काय ती पोझिशन, कमालीचं कॉन्टॅक्ट, स्विंग ऑफ द बॅट, रिॲक्शन काय. बॉल पडला तिथेच तो बैठक शॉट. व्हॉट अ शॉट. यावेळी विकेट आहे का नाही नोमॅन्स लँड मध्ये. दरम्यान गोलंदाज पुन्हा विचार करत आपल्या मार्गावर तयारी करतोय. फलंदाज आता कशा प्रकारे ह्या चेंडूला सामोरे जात आहेत, अटॅक करतायत का, सिंगल काढून पुढे. हा स्टंपमध्ये खेचला, स्टंपमध्ये स्वतःला तो बॉल लागून बॅटची कड स्टंपला आदळतोय. आणि तिसरा धक्का लोकमान्य इलेव्हनला. एक वेळ वाटत होतं 35शी गाठतील, 35च्या पार जातील. आता विकेट गेल्यामुळे थोडा बॅकफुटला येणार. ओंकारला स्ट्राईक पाहिजे. स्ट्राईक ओंकारला मिळावा, पण फलंदाज स्वतःच काय करायला गेले. धावसंख्या 3 गडी बाद, 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 9 चेंडूचा खेळ बाकी. 9 चेंडूंमध्ये 15 धावा आल्या तर कमीत कमी स्कोर जाईल तो 25-30 पर्यंत. पण हे कमी आहे. सुरुवात चांगली केली तो अंत भला करा. सुरुवात अच्छी होगी तो अंत भी अच्छा होना चाहिए. पण मला वाटत नाही गोलंदाजांनी जे मनात आणले ते घडेल का. स्ट्राईकवर न्यू बॅटर आहे, नवीन फलंदाज, त्याला आल्याला मोठे पडके मारणं सहज साध्य नाही आहे. डॉट डिलिव्हरी परत अडखळत सुरुवात आहे. प्रॉपर स्टार्ट मिळत नाहीये. गोलंदाजांनी कमबॅक केलंय. धावसंख्या 19 वर थांबवली आहे. 3 षटकाचा खेळ सुरू आहे. 19 धावा, पण चांगले षटक हाताळले आतापर्यंत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पार लागलाय नाही, विकेट घेऊन गेलाय. लेग स्टंप उद्ध्वस्त करून गेलाय. अजून एक मोठा धक्का.
आणि इथे अजून एक बिग ब्लो. पण एक चूक केली तुम्ही. तुमचा चांगला खेळाडूला नॉनस्ट्राईक एंडला तमाशा बघत उभा आहे. एक धाव घेऊन समोरच्याला स्ट्राईकवर आणा. आपल्याला जमत नाही तर त्याला करून द्या. ही महत्वाची गोष्ट का विसरले. ही छोटी चूक ही मोठी भूल ठरू शकते. चांगल्या बॅटरला किती बॉल पासून तुम्ही लांब ठेवलाय. 19 धावांवर अजूनही स्कोर थांबलाय. 1 टू गो 19 धावा. तुम्ही जर परत आणायला वेळ दिलात तर तुमची वेळ निघून जाते. क्रिकेटमधलं तंत्र सांगतोय. जर समोरच्याला तुम्ही वेळ दिला परत यायला तर आपली वेळ गेली. तुम्ही वेळ दिला आता कमबॅक करायला. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. हा नो +1 आणि यानंतर तुम्हाला मिळेल नो बॉल +1. एक तर 2 धावा जोडल्या गेल्या आणि वरतून मिळते लायसन्स टू हिट द बॉल फ्री हिट. धावसंख्या 21. काहीतरी चूक घडली. कोणाच्या पत्त्यावरी चूक. फ्री हिट आहे. पुढे आले आणि या 4. हो हो नक्कीच. मला वाटतं पंच काय दाखवत आहेत. पंच काय सांगतायत. अरे आपली माणसं आहेत ना. त्यांनी त्याला विचारलं तो डायरेक्ट सांगतो इकडे गेला इकडे गेला. तर आहे ना आपली माणसं. पंच चेक करतात लाईनमॅन्स बरोबर. त्याच्यानंतर ते कन्फर्म करतील मग आपला निर्णय कळवतील. पाहूया निर्णय काय येतोय. 2 धावा. पंचाने शेवटी कन्फर्म केलं. दरम्यान धावसंख्या 3 षटकानंतर 23 धावा. पण चांगले षटक म्हणावं लागेल. शेवटची चूक झाली. चेंडू हातून सटकला असेल कदाचित. नो बॉल आला. त्याच्यावर 2 धावा फ्री हिटमध्ये आल्या. म्हणजे एक चेंडूवर 4 धावा आल्या. नो डाऊट. लास्ट ओव्हर फर्स्ट बॉल. यावेळी हा विशाल 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 षटकार. $500 1000 रुपये या संघाने विशाल षटकाराशी कमवले. काय स्ट्रोक मेकिंग पॉवर आहे. 4 पावलं पुढे आणि 10 पावलं मागे. 100 पावलं मागे. व्हॉट 10 पावलं. यावेळी हवेत लेग साइडला 2 धावा. स्कोर मोस्ट टू 31. 31 धावा. दरम्यान आता पाहूया काय घडेल. ओंकार स्ट्राईक विना पण तरी धावसंख्या आता फार चांगली उभा केली आहे. राऊंड द विकेट. यावेळी विशाल 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 विशाल. ओ हा षटकाराच्या अगोदर अप्रतिम झेल टिपलाय. वेल जज कॅच. शेवटपर्यंत नजर चेंडूवर. बॉडी बॅलन्स स्थिर. मागे रोल होत हा झेल. नाहीतर हा दुसरा षटकार ओव्हर मधला होता. ही विकेट बॉलरची नाही आहे. ही विकेट त्या फिल्डरची आहे ज्याने हा झेल टिपला. अप्रतिम. दरम्यान धावसंख्या तेवढीच 31. पण विवेकच्या आगमन होतंय डगआउट मध्ये. टाळ्यांच्या गजरात. काय बॅटिंग केली आहे.
तुम्ही कमी चेंडू खेळून जर मोठा धावा केला तर तुमचं स्वागत होतं. जास्त चेंडू खेळून कमी धावा केल्यात तर घरी बसणं कधी चांगलं. या तर डगआउटमध्ये बसून मॅच बघा काय बॅटिंग केली. वेल प्लेड. आता चेंडू किती शिल्लक आहेत ते आपण तपासूया. 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 31. 3 चेंडू 3 धावा झाल्या तरीही काही फरक पडत नाही. चांगली धावसंख्या. सिंगल इज ऑन. चालेल. टिकटिक चालू ठेवा धावसंख्येची. आता 2 चेंडूत किती धावा येत आहेत कारण ओंकार स्ट्राईकला आहे. तो सेट बॅट्समन आहेत पण बराच वेळ तो आपल्या स्ट्राईकपासून दूर आहे. तो आता स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सेमीफायनलचं तिकीट कोणाला? दरम्यान वेल बॉल डॉट डिलिव्हरी. बराच वेळ बॅटिंग पासून दूर आहे. आता लास्ट बॉल. धावसंख्या 32. पहिल्या षटकात 12 होत्या 12. आता या लास्ट बॉल पर्यंत तुम्ही केल्यात फक्त 20 धावा. हे लक्षात ठेवा. 17 चेंडूत 20च धावा आल्यात. हा येतोय 18वा लास्ट बॉल. हा चौकार का 2 धावा? 2 धावा. पाहूया 75 2 धावा. धावसंख्या 34. टोटल टार्गेट आता आलंय 35 धावांचं लक्ष सेमीफायनलच्या मॅचमध्ये. आपण वळूया टॉस बॉक्सकडे कारण नेक्स्ट क्वार्टर फायनल टॉस आपण करून घेतोय. टीम फ्रेंड्स 11 वर्सेस कोण आहे? फ्रेंड्स वर्सेस सामना इथे महत्वाचा सुरू आहे. 35 धावा धावफलकावर टार्गेट येत आहे. ओके. आपण पाहताय मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं ठाणे शहराचं लक्ष वेधून घेते. हे नाईट क्रिकेट टुर्नामेंट. इथे आपण भारतीय संघाचा स्कोअर पण पाहूया. 163 19.2 164 19.2 ओव्हर. पाहूया काय घडेल. ओके. ओळ्या एक मॅचची कहाणी आपण बघितली. एक बाजू बघितली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू आपण पाहूया. 35 धावांचं लक्ष टार्गेट पुरं होईल का? काय डिफेंड करतील? एक बाजू नाण्याची बघितली. दुसरी बाजू नाण्याची आपण पाहणं जरुरी आहे. ऐकूया अगले मॅच की कहाणी. मनीष पाटील इनकी जुवानी. ओ टू मनीष सर. धन्यवाद बंटी देसाई सर. काय लोकमान्याचा खेळ पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस हा संघ आणखीन जास्त टॉप लेवलची बॅटिंग बॉलिंग करताना पाहायला मिळालेला आहे. 4 षटकं आणि 35चं लक्ष ठेवलंय म्हणजेच काय जबरदस्त भन्नाट फॉर्म फलंदाजांचा आहे. या अगोदर आपण एक विशाल षटकार पाहिला होता पहिल्या डावामध्ये फलंदाज जय गणेशचा, ज्याने ती सुरुवात केली आक्रमकतेची आणि त्यानंतर मग त्या फलंदाजांनी मागे वळून नाही पाहिलं. प्रसन्न 0वर बाद झाले. राकेश हे 0वर बाद झाले. विवेकने आणखीन एक विशाल षटकार खेचला. त्याचमुळे 2 विशाल षटकार मागच्या डावामध्ये पाहायला मिळाले. एक स्टेबल स्कोर 34चा आणि आता पाहूया त्या 35चा पाठलाग 24 चेंडूमध्ये करण्यासाठी कुठले फलंदाज वापरले जात आहेत पॅन्थर्स कडून. चला पॅन्थर्स आपले 2 फलंदाज त्वरित पाठवून द्यायचे आहेत. 4 षटकं आहेत. 24 बॉल्स 35. हे समीकरण सोडवण्याची पद्धत ही योग्य पाहिजे आणि पाहूया त्यासाठी 2 सुरुवातीचे सर्वोत्तम पर्याय वापरायला हवेत आणि ते पर्याय 2 सलामीवीर मैदानाच्या दाखल होत आहेत पॅन्थर्स कडून. एका बाजूला आहे प्रेम आणि ललित. चला लोकमान्य आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे आणि सामना खेळायचा आहे. सामना जिंकायचा आहे. या सर्व गोष्टी मान्य आहे पण कधी तुमची मानसिकता ढासळू द्यायची नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण पाहतोय की न संपादित केले जाणारे विजयसुद्धा संपादित केले जातात. कधी काय घडेल, तुमच्या वतीने कुठला खेळाडू खेळून जाईल आणि त्यामुळेच तुमच्या संघाचा विजय साकारला जाऊ शकेल. ते प्रयत्न द्यायचेच आहेत. पहिल्या डावामध्ये काही चुका झाल्यात मान्य होतंय पण या डावात त्या चुका होणार नाही त्याची काळजीसुद्धा तुम्हालाच घ्यायची आहे. आपण पाहतोय मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 हे 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वात आपण फ्लड लाईट क्रिकेट पाहतोय या जिल्हा परिषद ग्राउंड वर्तकनगर ठाणेला.
पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 1,00,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 50,000 रुपये, मॅन ऑफ द सीरीजच्या स्वरूपात स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत त्या खेळाडूला. तर मागच्या वर्षीपासून यावर्षी भव्यता या स्पर्धेची पाहायला मिळते. काल वॉर्ड कमिटी हाफ होता आणि कालच्या दिवशी जिंकलेला संघ आहे तो म्हणजे जो अंतिम फेरीत पोहोचला आहे प्रसाद 11, आणि आज कॉलनी हाफ आहे आणि कॉलनी हाफमधून जो संघ येईल तो खेळणार आहे प्रसाद 11 या संघाशी या मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीमध्ये. चला, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ओमकार आणि स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत प्रेम, नॉन स्ट्रायकर सेंडला ललित. पहिल्या षटकावर खूप काही अवलंबून आहे. पहिलं षटक जर फलंदाजाने व्यवस्थित खेळून काढलं ज्यामध्ये 10 धावा मिळत आहेत तर मग ती जिंकण्याची जिद्द दिसून येईल पॅन्थर संघाकडून. आणि पाहूयात त्यासाठी प्रयत्न प्रेमच्या वतीनं कसे दिसत आहेत. पण समोर एक पेस बॉलर आहे. पंचांच्या उजवीकडून ओमकार स्टार्ट घेतोय. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड विकेट ओमकार. हा पुल करण्याचा प्रयत्न अँगलला रीड तर केलं होतं पण बॉल अपेक्षेप्रमाणे नाही उसळला. ती उसळी नाही मिळाली. बॉल अँगल घेत ऑफस्टम्पच्या बाहेरून पोचतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि सुरुवात होते या पहिल्या षटकाची दुसऱ्या डावाच्या डॉट बॉलने. चला कॅप्टन दोन्ही संघांचे यायचे. चला फ्रेंड्सचे कॅप्टन आलेले आहेत आणि जाणता राज्याचे कॅप्टन रेडी आहेत. आपण करूया टॉस बॉक्समध्ये. ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त ऑनलाईन आमचा आवाज ऐकायला येतोय. या मैदानात आमचा आवाज पोहोचत नाही आहे. साऊंड रिस्ट्रिक्शन आहे. 12वीची परीक्षा आहे आणि म्हणूनच फक्त हा आवाज यूट्यूबवर ऐकायला जातोय. मैदानात आवाज पूर्णतः बंद आहे. धावा झाल्या धावफलकावर 1. स्ट्राईक रोटेट झाली. 2 चेंडूंचा खेळ संपला. स्ट्राईकवर ललित पोचलेले आहेत. पुढचा बॉल ओमकार. ग्रिपिंग चुकली आणि हा नो बॉल आहे. आता संधी मिळते. पुढचा बॉल मोकळीकतेने खेळण्याची, फ्री होऊन खेळण्याची, फ्री हिटचा बॉल फेस करण्याचा मौका आता ललितला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 2 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 33ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 33ची गरज. फास्ट फॉरवर्ड क्रिकेट म्हणून या फॉर्मॅटला ओळखलं जातं. तुम्हाला विचार करण्याची संधी नसते. तुम्हाला फक्त गेल्या गेल्या तुमचं काम अचूक करावं लागतं. आपल्या संघासाठी जे डाव मागते किंवा जे सामना मागतोय हे तुम्हाला देण्याची तत्परता दाखवावी लागते. ओमकार. फ्री हिट कंटिन्यू राहील का तर नाही. बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरून ट्रॅव्हल झालेला आहे. अँगल योग्य त्या पद्धतीनं शोधलेला आहे. पिचिंग खूप चांगली आहे. त्यातल्या त्यात हा हलका बॉल असल्यामुळे बाउन्स कंट्रोल चांगला आहे. ओमकारकडे बॉल थोडा लो राहिला आहे तर या फ्री हिटवर तितकं नुकसान नाही झालं टीम लोकमान्यचं. आणि आता धावसंख्या आहे ती म्हणजेच 2 चला धावफलकावर धावा आहेत 2 आणि ओमकारची गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाले. आणि दरम्यान फलंदाज परतीचा प्रवास करतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे पॅन्थर संघाचा, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. सिंगल डबलवर जायचं नाही. त्यांना फक्त मोठे फटके खेचायचे कारण आस्किंग रन रेट जवळपास 9चा आहे आणि या बंदिस्त ग्राउंडमध्ये तो एक जवळपास कठीण असा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्या रिक्वायर्ड रेटला गाठताना पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज पोहोचत आहेत. म्हणजे त्याच्या ललित जात आहेत आणि ललितच्या जागेवर आता नितेश हे नवीन फलंदाज येत आहेत. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. ती मेहनत तर घ्यायचीच आहे आणि थोडी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल पॅन्थर्सला, कारण पहिल्या डावामध्ये गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली आणि म्हणून फलंदाजांवरचं दडपण वाढलेलं आहे. वेग बघा. वेगाला मॅच करताना बॅट्सविंग सुद्धा होती फलंदाजाची. निलेश पण नाही कन्वर्ट करू शकले हा स्ट्रोक. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले 5.
शेवटचा बॉल बाकी. या पहिल्या षटकातला 35चं लक्ष ठेवलंय, त्यापैकी धावा बनल्यात पॅन्थरच्या 2 जिंकण्यासाठी 33ची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 33 धावांची गरज. एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे ओमकार. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याचं असणं महत्त्वाचं राहतं. तर षटक संपते पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 35चा पाठलाग करताना धावा आहेत पॅन्थरच्या फक्त 2. आवश्यकता 18 चेंडू आणि 33ची गरज. आस्किंग रन रेट झाला 11चा. 18 चेंडू 33 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. जय गणेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक ओमकारचं यशस्वी राहिलेलं आहे. हो, जय गणेशने पहिल्या डावात विशाल षटकार खेचला आणि गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. म्हणजे हा सामना जय गणेशच्या अवतीभोवती राहतोय. आणखीन एक धक्का पॅन्थर्सला बसतोय. 2 फलंदाज बाद झालेत. धावा आहेत 2. आता अडचणी वाढल्यात. 17 चेंडू 33ची गरज. नवीन बॅटर दिलीप सिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आपल्या संघाची अडचण दूर करण्यासाठी. 1 हॅज टू प्ले फॉर टीम्स प्राईड. आणि पाहूया दिलीप सिंग आणि नितेशचा खेळ असा राहतोय का. पॅन्थरचा खेळ आणि विशाल षटकार खेचण्याचा इरादा होता, पण नाही तो इरादा पूर्ण करू शकले. जय गणेश मिळवतात आणखीन एक विकेट. लगातार दुसरा धक्का या षटकात मिळतोय पॅन्थर्सला. ब्रेस कंप्लीट होते ऑन हॅट्रिक. बॉलर जय गणेश. 3 फलंदाज बाद पॅन्थर्स. फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत आणि मैदानाच्या बाहेर पोहोचतायत. असं नाही चालत. पॅन्थरची एक परंपरा आहे, पॅन्थरचा एक इतिहास आहे. जरी 35 धावांचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष त्यांनी गाठलं नाही असं नाही आहे. कित्येक वेळा त्यांनी हे लक्ष गाठलेलं आहे. पण आता लोकमान्य हा जो संघ आहे सर्व संघांची डोकेदुखी वाढवतोय. एकंदरीत बॉलिंग आणि बॅटिंग युनिट स्ट्रॉंग राहिलेलं आहे आणि म्हणूनच या हंगामामध्ये या संघाचा दबदबा प्रत्येक स्पर्धेत पाहायला मिळतोय. जय गणेश पुढचा बॉल ऑन हॅट्रिक. हॅट्रिक मिस झालेली आहे. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. म्हणजे आता हॅट्रिक तर नाही होणार पण 1 धाव मिळते पॅन्थर्सला. धावसंख्या पोहोचते 3. या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 32ची. हेवी टोटल चेस करायची आहे आणि आतापर्यंत जो वेग आहे तो नाही मिळाला. चला धावसंख्या 1ने पुढे सरकतेने पोहोचते 4 या आकड्यावर. 1 धावेने तितकं काही नुकसान होणार नाहीये. तुम्ही विजयाच्या जवळ जाणार नाहीयेत. पण म्हणतात की कधी कधी तुमचा खेळ हा मेहनतीचा असायला हवा आणि तुम्ही दिसायला हवात मैदानाच्या आतमध्ये की तुम्ही झुंज देताय. ती झुंज पाहायला मिळत नाही पॅन्थरशी. असे फटके कन्व्हिन्सिंग नसले तरी सुद्धा येत राहिले पाहिजेत.
दरम्यान येथे ही एक धाव. फलंदाज नितेशच्या वतीनं पॅन्थरसाठी धावसंख्या पोचते 5 वर. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. षटक चांगलं राहिलं आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. 51 राहिल्याचं धारावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. गोलंदाज जय गणेशने सुरुवात या षटकाची 2 विकेट्सने केली. पहिलं षटक ओमकारचं फक्त 2 धावांचं होतं, ज्यामध्ये 1 विकेट त्यांनी मिळवला आणि त्यानंतर 2 विकेट्स मिळवले जय गणेशने. लाईन अँड लेंथ अचूक आहे, पण यावेळेस टप्पा ओळखलाय. फलंदाजाने बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा दिशेने. पाहूया पंचा निर्णय नेमका काय येतोय. 4 धावा की 2 धावा आणि येतोय हा चौकार टीम पॅन्थरसाठी. मस्ट निडेड बाउंड्री फॉर टीम पॅन्थर्स. 4 रन्स. नऊ धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 26ची गरज. स्कोर पोचतोय 11. चेक 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 चेक. चेक 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 चेक. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक. टेस्ट थोडा वाढ, थोडासा ते थोडासा हॅलो थोडासा वाढव. हा तोच तो स्पीकर वाढव, स्पीकर वाढव, आउटपुट वाढव. हॅलो 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 हॅलो. आउट. संजय कदम साहेब, कामगार नेते हॅलो शिवसेनेचे. हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे. मॅचकडे वळूया आपण. चेक चेक. धन्यवाद सर. आपण एक सन्मान घेऊया मुख्यमंचावर. आदरणीय संजय कदम साहेब, जे शिवसेनेचे कामगार नेते आहेत, कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील राहतात आणि आवर्जून न चुकता मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफीला ते दरवर्षी भेट देतात. आदरणीय संजय कदम साहेबांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. मा फाउंडेशनच्या वतीनं ही एक भेट आपण देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदरणीय संजय कदम साहेबांना भेट म्हणून आम्ही देत आहोत. तर आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी संजय सर खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. स्कोर आपण सांगायचा आहे. चलिए मैं बंदी किया. हॅलो हॅलो हॅलो. ओके. थोडं थोडा कमी करा. फक्त स्कोरच सांगतो आम्ही. ओके. तर 35चा पाठला करायचा आहे.
आणि त्यापैकी धावा झालेल्या आहेत धावफलकावर 16 धावा, 16. अजूनही 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. 7 balls 19. 7 चेंडू 19. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 19. आवश्यकता 6 चेंडू 16. 6 बॉल 16. 6 चेंडू 16. सहा चेंडू 16. चला मॅच ऑन करा. पाच चेंडू 14 धावांची गरज. आदरणीय सुनील इंदुलकर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर पाहतोय. मुलुंडचं क्रिकेट, ठाण्याचं क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं असे आदरणीय सुनील इंदुलकर सर आपण या प्रसंगी उपस्थित राहिलात. मा फाउंडेशनच्या वतीनं हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदरणीय सुनील इंदुलकर साहेबांना आम्ही देत आहोत. आजही ते ड्रेस किटवर आहेत, म्हणजे 40+, 50+चं क्रिकेट कुठेतरी खेळून आणलेले आहेत. तर सुनीलजी आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्त मनपूर्वक स्वागत. चला धन्यवाद. स्कोर झालाय 24, जिंकण्यासाठी 11. 2 चेंडू 11 धावा.
ओ बॅटर इज आउट. ओ व्हॉट अ कॅच. स्पेशल प्लेअर आहे ते, लोकमान्यचे स्पेशल प्लेअर आहेत. आणि अशा पद्धतीनं सामना आता शेवटच्या बॉलवर, एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 11, एक बॉल 11. सोनू एक षटकार 500 रुपये. बंटी देसाई 1000 जर सोनूने षटकार खेचला तर. सोनूवर विश्वास इतका. चला सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि त्या ठिकाणी माझ्याकडे एक नाव आहे, पाहूया तेच नाव येते का. सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्याचं नाव जे वरून कदाचित चालू होतंय असं वाटतंय मला. अँड द अवॉर्ड गोज टू चला यस जे फॉर जय गणेश. जय गणेश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला आपण लगेच पुढचा सामना स्टार्ट करतोय फ्रेंड्स. आपलं फिल्डिंग आणि चला जय गणेश. जय गणेश चला जाणता राजा 2 फलंदाज पाठवा आणि फिल्डिंग लावा फ्रेंड्स.